ॲग्रोव्हिजन या राष्ट्रीय कृषी प्रदर्शन आणि परिसंवादाच्या प्रसंगी नुकतेच मार्गदर्शन करून गेलेले आपणा सर्वांचे आवडते नामदार नितीनजी गडकरी साहेब, माननीय खासदार अनिल भाऊ बोंडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक NRCCचे डॉक्टर घोष सर, त्यांचे सहकारी, कृषी विद्यापीठातील विविध अधिकारी, पदाधिकारी आणि व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर जमलेल्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, नुकतंच माननीय गडकरी साहेबांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे की शेतकऱ्याचं जे उत्पादन आहे ते आपल्याला डबल कसं करता येईल. आणि आजचा हा जो परिसंवाद आहे हा देखील शेतकऱ्यांचं संत्रा आणि मोसंबी बागाचं उत्पादन डबल करणे आणि माननीय बोंडे साहेबांनी सांगितलं की फळाची क्वालिटीमध्ये सुधारणा करणे. तर खरं म्हणजे या ठिकाणी मी मोसंबी या पिकाचं उत्पादन डबल कसं करता येईल या अनुषंगाने एक चर्चा करणार आहोत. खरं म्हणजे आपण जर इस्रायलचा विचार केला तर तेथील मोसंबी पिकाची उत्पादकता 370 क्विंटल प्रति हेक्टर आहे. आणि भारताचा जर विचार केला किंवा किंबहुना आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपली उत्पादकता 10 टन 11 टन प्रति हेक्टर एवढी आहे. म्हणजे आपली उत्पादकता 10 टन आणि इस्रायलची उत्पादकता 35 टन. यामध्ये असं काय फरक आहे की आपल्याला देखील अजून आपलं उत्पादन वाढवण्यासाठी प्रचंड स्कोप आहे. खरं म्हणजे आज सकाळीच ज्यावेळेस प्रवास करत असताना मी बघितलं संत्र्याच्या बागा बऱ्याच ठिकाणी दिसल्या, काही ठिकाणी मोसंबीच्याही बागा दिसल्या. त्या मोसंबीच्या बागामध्ये किंवा संत्र्याच्या बागामध्ये बहुतांशी झाडांवर वेली वाढलेल्या दिसून आल्या. खरं म्हणजे आपण आता पंचवटी सरांनी छाटणीचं मशीन दाखवलं. छाटणीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून इस्रायलमध्ये मोसंबी या फळपिकाची उत्पादकता 35 टन प्रति हेक्टर एवढी आहे. आपल्याकडे जर विचार केला तर मोसंबी झाडांच्या पानांना सूर्यप्रकाश अतिशय कमी मिळतो. आपल्याकडे प्रगत छाटणीचं तंत्रज्ञान अजून देखील काही शेतकरी वापरत नाहीत. झाडाची पानं सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे झाडं स्वतःच्या अन्नाची निर्मिती स्वतः करतात. त्याला आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. म्हणजे आपल्याकडे फक्त 20 ते 25% झाडाचा पानोळा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो. त्यामुळे राहिलेली 70% झाडांना या 30% पानांनी निर्माण केलेलं अन्न खावं लागतं. त्यामुळे आपल्याकडच्या संत्रा मोसंबी झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन प्रकाश संश्लेषणाची क्रिया कमी होऊन अन्नद्रव्य झाडामध्ये कमी प्रमाणात तयार होतं. परिणामी आपल्या झाडांची उत्पादन हे कमी येतं. हे पहिलं कारण. दुसरं कारण, बहुतांशी बागामध्ये जर आपण बघितलं तर वांज शूट जे आहे, सरळ फोक म्हणतो आमच्या भागामध्ये, त्याला फोक म्हणतात, त्याला वांज शूट म्हणतात. हे वांज शूट फक्त अन्नद्रव्य झपाट्यानं खातात आणि वांज शूटला कुठल्याही प्रकारची फळधारणा होत नसते. आणि प्रत्येक संत्रा आणि मोसंबी बागामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडांवर वांज शूटीचं प्रमाण अधिक असल्यामुळे आपण दिलेलं बहुतांशी खत हे वांज शूट खातात. परिणामी झाडाची वाढ थांबते आणि आपलं उत्पादन घट येते. तिसरी महत्त्वाची गोष्ट की आम्ही सातत्यानं NRCC असेल, CCRI असेल, कृषी विद्यापीठ असेल, संशोधन केंद्र असतील, आम्ही प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना आवाहन करतो की मोसंबी किंवा संत्रा पिकामध्ये वर्षातून एकाच बहाराचं नियोजन करायला पाहिजे. सतत झाडावर फळं असल्यामुळे त्या झाडाचं आरोग्य बिघडतं आणि झाडाचं आरोग्य बिघडल्यामुळे सकाळीच कौसळेकर साहेबांनी सांगितलं की झाडाची प्रतिकार क्षमता महत्त्वाची आहे. कारण करोना अशाच व्यक्तींना झाला की ज्यांची प्रतिकार क्षमता कमी होती. म्हणजे झाडाचं जर आरोग्य चांगलं असेल, सकाळी सरांनी सांगितलं गडकरी साहेबांनी की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, हे संत वचन आहे. आपली जर झाडं सदृढ असतील, त्याचं आरोग्य जर चांगलं असेल
आणि आपण जर एकाच बहाराचं जर नियोजन केलं तर आपल्या बागा दीर्घायुषी राहून चांगल्या प्रकारचं एक समान ग्रेडचं उत्पादन आपल्याला देतात. आणि मार्केटमध्ये अशाच फळांना किंमत असते की ज्याची क्वालिटी आणि त्याचं डायमीटर हे चांगलं आहे. म्हणून शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल की आपण बहाराचं नियोजन संत्रा किंवा मोसंबी पिकामध्ये करत असताना एकाच बहाराचं नियोजन करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या झाडांची वाढ आणि फळाचा दर्जा हा चांगला येऊ शकतो. पाचवी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे विशेषतः फळांची विरळणीच केली जात नाही. आमच्या भागामध्ये आज देखील मोसंबी पिकांची काही शेतकरी विरळणी करतात. एकाच गुच्छामध्ये 4-5 जर फळं राहिली तर ती फळं एकमेकाला घासून पिवळी पडतात, फळांवर चट्टे पडतात, फळांवर डाग पडतात आणि अशी डागाळलेली फळं व्यापारी खरेदी करत नाही. आणि जरी खरेदी केली तर अशा मालाला व्यापारी कमी पैसा देतो. यामध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. म्हणून शेतकऱ्यांनी फळ पिकाची, मग संत्रा असेल किंवा मोसंबी असेल, माफक प्रमाणात झाडांवर जर फळं आपण ठेवली आणि घोसामध्ये असणाऱ्या फळांची जर आपण विरळणी सुपारीच्या आकाराची असताना केली तर आपल्या अन्नद्रव्याची बचत होऊन त्या फळांची क्वालिटी वाढण्यास हमखास मदत मिळते. आपण अलीकडे बघतोय की मोठ्या प्रमाणावर फळगळीची समस्या आपल्याकडे भेडसावते. सातत्यानं विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल, पूर्वी 5-7-10 वर्षापूर्वी दुष्काळ भरपूर असायचा, पावसाचं प्रमाण कमी असायचं. त्या दुष्काळामुळे हजारो हेक्टरवरील बागा तोडण्यात आल्या. परंतु मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये पर्जन्यमान चांगलं असल्यामुळे आणि हवामानाच्या बदलामुळे सातत्यानं अतिवृष्टी होत असल्यामुळे मोसंबी आणि संत्रा पिकांना धोका निर्माण झालेला आहे. मुळामध्ये संत्रा किंवा मोसंबी ही पिकं अति पाण्याला संवेदनशील असतात. या झाडांना जास्तीचं पाणी चालत नाही. जर जमिनीमध्ये सातत्यानं मुळांच्या परिसरामध्ये ओलावा जर राहिला तर त्या ठिकाणी प्राणवायूचं म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण 4% जर कमी झालं तर झाडाची मुळं अन्न ग्रहण करण्याची त्यांची कार्यक्षमता कमी होते. सातत्यानं मुळाच्या परिसरामध्ये ओलावा राहिल्यामुळे त्या मुळांना खेळती हवा मिळत नाही. पर्यायानं त्या मुळांची दमकोंडी होते आणि दम कोंडल्यामुळे मुळं जमिनीमधून अन्नद्रव्याचं ग्रहण करू शकत नाही, अन्नद्रव्याचं शोषण करू शकत नाही. परिणामी खोडावाटे ते अन्न फळांना पुरवठा करता येत नाही. म्हणून झाडं जिवंत राहण्यासाठी अन्नाचा पुरवठा न झाल्यामुळे आपल्या अंगाखांद्यावर असणाऱ्या फळांची गळ करतात. मुळामध्ये मोसंबी आणि संत्रा फुलांना 1 ते 2 लाख फुलं येतात. परंतु या 2 लाखांमध्ये जे काही फुलं आहेत ते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये गळून पडतात. कारण मुळामध्ये एवढी जर 2 लाखापर्यंत फुलांची जर फळं झाली तर झाड जिवंत राहणार नाही. म्हणून आपल्याकडे फळगळीचं प्रमाण हे जास्तीचं सातत्यानं पाऊस होत असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये सातत्यानं अतिवृष्टी 2-3 वर्षामध्ये वाढल्यामुळे मुळांच्या परिसरामध्ये निवारा व प्राणवायूचं प्रमाण 4% कमी झाल्यामुळे आणि जमिनीमधून पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळीला शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागत आहे. म्हणून लागवड करण्यापूर्वी आपल्या जमिनीला थोडासा उतार असणं आवश्यक आहे आणि आपल्या दर 3 ओळीच्या अंतरानं जर आपण शेताच्या उताराला आडवे जर चर काढले तर नक्कीच आपली फळगळ कमी व्हायला मदत मिळते. अलीकडे आमच्या मराठवाड्यामध्ये मोसंबी पिकामध्ये सिट्रस ग्रीनिंग, ज्याला मंद ऱ्हास म्हणतात, याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. सिट्रस ग्रीनिंग हा अतिशय डेंजरस जीवाणूजन्य रोग मोसंबी आणि संत्रा पिकाला सध्या ग्रासतो आहे. कालांतरानं जर याचं वेळीच नियंत्रण जर केलं नाही तर मराठवाड्यामधल्या बागा 8 ते 10 वर्षामध्ये मोसंबीच्या बागा नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. मग या रोगाचं नियंत्रण करणं अवघड आहे, याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही. सिट्रस ग्रीनिंग याला मराठीमध्ये मंद ऱ्हास असं म्हणतात. हळूहळू झाडाच्या फांद्या वाळत चालतात. सिट्रस ग्रीनिंगमध्ये काय होतं की आपण कलमांची खरेदी करत असताना कृषी विद्यापीठ असतील, कृषी संशोधन केंद्र असतील, CCRI असेल, मान्यताप्राप्त शेतकऱ्यांच्या रोपवाटिका असतील,
अशा ठिकाणाहूनच कलमांची खरेदी केली पाहिजे. कारण आमच्या भागामध्ये व्हायला काय की बरेचसे लोक आंध्र प्रदेशातून रोपं आणता, कर्नाटकमधून रोपं आणता, कुठल्या कंपन्यांची रोपं आणता. याच्यामुळे काय होतं की करोनासारखा हा जीवाणूजन्य जो रोग आहे हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरत चाललेला आहे आणि याचा धोका संत्रा आणि मोसंबी बागायतदारांना मोठ्या प्रमाणामध्ये बसणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी मोसंबी आणि संत्रा पिकामध्ये मंदरास किंवा सिट्रस ग्रीनिंग याचा प्रादुर्भाव होऊ नये असं वाटत असेल आणि आपल्या मोसंबी आणि संत्रा झाडांची रोगप्रतिकार क्षमता चांगली टिकवायची असेल तर शेतकऱ्यांनी रासायनिक खताबरोबरच सूक्ष्म खतांच्या देखील मात्रा झाडांना देणं गरजेचं आहे. फळगळीसाठी किंवा जमिनीचा पोत आपण बघतोय की जमिनीमध्ये कर्बाचं प्रमाण 0.5 पेक्षा कमी होऊ लागलेलं आहे. कर्ब आणि नत्राचं असंतुलन निर्माण होत आहे. जमिनी नापीक बनत चाललेल्या आहे. जमिनीमध्ये उपयुक्त जीवाणूंची संख्या देखील रासायनिक खताच्या सततच्या भडीमारामुळे कमी होत चाललेली आहे. त्याच्यामुळे आपल्या संत्रा आणि मोसंबी बागामध्ये जमिनीमध्ये उपकारक जीवाणूंचा संख्या वाढवण्यासाठी जर काही बायो फर्टिलायझर आणि मायक्रो ऑर्गॅनिझम याचा जर मित्रांनो आपण वापर केला म्हणजे खतं देत असताना संत्रा किंवा मोसंबी बागांना 50% रासायनिक खताची मात्रा, 30% जैविक खतांची मात्रा आणि 20% मायक्रो ऑर्गॅनिझम या तिन्हीचा जर एकत्रित परिणाम करून आपण जर सूक्ष्म मूलद्रव्याच्या सोबत जर हे दिलं तर निश्चितच झाडाची रोगप्रतिकार क्षमता वाढीस लागते आणि पर्यायानं आपल्या बागा या सिट्रस ग्रीनिंगपासून नक्कीच वाचवण्यास मदत होऊ शकते. चौथी गोष्ट की झाडाला आपण ज्यावेळेस सुरुवातीच्या अवस्थेमध्ये झाडांना वळण देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेस आपण ज्यावेळेस पहिल्या बहाराची आपण जो बहार घेतो आंबे बहाराची आमच्या भागामध्ये मोसंबी पिकामध्ये आंबे बहार हा 60% घेतला जातो. आंबे बहार हा याची फळं चांगल्या दर्जाची असतात आणि फळांची तोडणी केल्यानंतर आपल्या झाडांवर राहिलेल्या वाळलेल्या फांद्या असतील, रोगट फांद्या असतील, वेड्या वाकड्या फांद्या असतील, एकमेकांमध्ये घुसलेल्या फांद्या असतील याची धारदार शिकॅटरच्या साहाय्यानं किंवा करवतीच्या साहाय्यानं आपण छाटणी केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी आपण छाटणी केली त्या ठिकाणी संत्रा असेल, मोसंबी असेल, लिंबू असेल त्या छाटणी केलेल्या भागावर बोर्डो पेस्टचा लेप लावलाच पाहिजे. आणि जर आपण या वाळलेल्या फांद्या संत्र्याच्या जर काढल्या बऱ्याच ठिकाणी बागा आपण बघतो की अर्ध्या संत्र्यावरती खराटा झालेला आहे, झाडू सारख्या दिसतात आणि अर्धा भाग हिरवा दिसतो. म्हणजे खराटा झालेला जो भाग आहे किंवा वाळलेल्या ज्या फांद्या आहे त्या वाळलेल्या फांद्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशींचे जीवाणू असतात. आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी आहे, जमिनीमध्ये चांगल्या बुरशी आहे, व्हाईट बुरशी आहे, फायटोप्थोरा आहे, रायझोक्टोनिया आहे, बॉट्रिटिस आहे. या ज्या बुरशी आहे या मोसंबी पिकामध्ये जवळपास दरवर्षी देशामध्ये 2.5 दशलक्ष रुपयाचं नुकसान होतंय. म्हणून या बुरशींचा देखील नायनाट जर करायचा असेल तर आपण दरवर्षी आपल्या बागेमध्ये बुरशीनाशकाची किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन आळवणी केली पाहिजे. तसंच झाडाला आपण सुरुवातीला पाऊस सुरू होण्याच्या अगोदर व पावसाळा संपल्यानंतर बोर्डो पेस्टचा लेप दिला पाहिजे. बोर्डो पेस्ट जर झाडाच्या खोडाला आपण व्यवस्थित लावला तर डिंक्या रोगाचं प्रमाण कमी होऊन झाड या बुरशीजन्य रोगांपासून वाचवण्यास मदत मिळते. आणि ज्या ज्या वेळेस आपण मोसंबी पिकाला आपली फळगळ असेल किंवा फुलांची संख्या जर वाढवायची असेल तर त्या झाडामध्ये रोगप्रतिकार क्षमता आधी निर्माण करा. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण झाडांची छाटणी किंवा फळं काढल्यानंतर ताण देणं बहाराचं व्यवस्थापन सुद्धा अचूक केलं पाहिजे. बहार धरत असताना आपल्याकडे पाण्याची उपलब्धता काय आहे, कुठल्या बहाराला बाजारपेठेमध्ये मागणी आहे या बाबींचा विचार करून आपण बहाराचं नियोजन केलं पाहिजे. बहार देणं म्हणजे काय तर झाडांना विश्रांतीच्या अवस्थेमध्ये ठेवणं, झाडाचं पाणी तोडणं. झाडाचं पाणी तोडणं याच्यासाठी बहार धरावा लागतो की झाडाला सातत्यानं फुलं येत असतात, मोसंबी असो संत्रा असो, परंतु एकाच वेळेस फुलं येऊन एकाच वेळेस जर आपल्याला फळं चांगली मिळाली तर निश्चितच शेतकऱ्याचं उत्पादन चांगलं राहतं. मोसंबी किंवा संत्रा पिकामध्ये आपल्याला बहाराचं नियोजन करत असताना झाडं तानामध्ये असताना कुठल्याही प्रकारची आंतरमशागत करू नका. ज्यावेळेस आपल्या झाडाच्या पानांचा फिकट पिवळा रंग जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत झाडाला पूर्णपणे ताण बसला असं समजू नये. बऱ्याच वेळेस काही आमच्या भागामध्ये शेतकरी ताण बसण्यासाठी झाडाची पानगळ मजुरांकडून करतात, परंतु कुठल्याही झाडाला नैसर्गिकरित्या ताण बसल्यानंतर त्याला फुलोरा चांगला येतो.
जोपर्यंत झाडाची 20 ते 25% पानगळ होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पहिल्या बहाराचं पाणी लिंबूवर्गीय पिकांना सोडू नये. मग ही पानं काय करतात की ज्यावेळेस आपण झाडाला विश्रांती देतो, झाडाचं पाणी पूर्णपणे तोडतो, त्यावेळेस या पानांमध्ये अन्न निर्मिती चालू असते. मग ही पानं गळेपर्यंत जेवढं अन्न तयार करतात हे सगळं अन्न त्या झाडाच्या फांद्यामध्ये साठवलं जातं आणि नंतर अन्न फांद्यांकडे दिल्यानंतर ही पानं गळून पडतात. मग फांद्यामध्ये साठवलेलं जे अन्न आहे, ज्यावेळेस आपली 20 ते 25% पानगळ होईल त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी नत्र, स्फुरद, पालाश आणि मायक्रोन्यूट्रियंट यांचा डोस दिल्यानंतर पहिलं पाणी आंबवणी म्हणजे कमी प्रमाणात सोडावं. कारण अचानक 1.5 ते 2 महिन्यापासून बागा तानावर असल्यामुळे जर आपण पहिलंच पाणी जर झाडांना जास्त दिलं तर झाडं दगावण्याचा धोका जास्त असतो. म्हणून शेतकऱ्यांनी बहाराचं पाणी तोडत असताना पहिल्या बहारामध्ये झाडाला माफक प्रमाणामध्ये नुसतं झाड खाली ओल गेली पाणी बंद करा. दुसरं पाणी 8 दिवसाच्या अंतरानं ज्याला चिंबवणी म्हटलं जातं ते पाणी पहिल्या पाण्यापेक्षा दुप्पट करा आणि पुन्हा 8 दिवसांनी आपण युजल पाणी जेवढं तुम्हाला जे डोस आहे त्याप्रमाणे पाण्याची मात्रा झाडाला दिली पाहिजे. आणि झाडाला सुद्धा ताण देण्याचा जो कालावधी असतो हा जमिनीनुसार भिन्न असतो. हलक्या जमिनी असतील 25 ते 30 दिवसामध्ये ताण पुरेसा ठरतो. मध्यम जमिनी असतील 30 ते 40 दिवसाचा ताण पुरेसा ठरतो. भारी जमिनी असतील 50 ते 60 दिवसाचा ताण पुरेसा ठरतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्या जमिनीची प्रत बघून शेतकरी बांधवांनी ताणाचं व्यवस्थापन देखील केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आपल्या भागामध्ये ज्या जाती प्रचलित आहे, ज्या जातीचं उत्पादन क्षमता चांगली आहे, ज्या जाती रोग आणि किडीला बळी पडत नाही अशा जातीची निवड करून लागवड केली पाहिजे. अलीकडे शेतकऱ्यांमध्ये अतिघन लागवड हा कन्सेप्ट संबंध महाराष्ट्रभर जोर धरतो आहे. परंतु अतिघन लागवड करत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की अतिघन लागवड हे अतिशय चांगलं तंत्रज्ञान आहे, याला विरोध असण्याचं काहीही कारण नाही. परंतु जी फळझाडं छाटणीला पूर्णपणे प्रतिसाद देतात अशाच झाडांमध्ये अतिघन लागवड ही फायद्याची ठरते. मोसंबी पिकामध्ये जवळजवळ लागवड केल्यामुळे जवळ लागवड झाल्यामुळे झाडांची संख्या निश्चित वाढते, परंतु त्या प्रमाणामध्ये उत्पादन वाढत नाही. जवळ लागवड केल्यामुळे बागेमध्ये सूर्यप्रकाश खेळत नाही, हवा खेळती राहत नाही, जमिनीवर सूर्यप्रकाश पोहोचत नाही, झाडामध्ये निवारा राहत नाही, हवा झाडांमधून खेळती राहत नाही, दमटपणा वाढीस लागतो आणि दमटपणा वाढीस लागल्यानंतर त्या ठिकाणी असंख्य प्रकारच्या किडी की जी सिट्रस सायला नावाची कीड आहे ही मंदऱ्हास म्हणजे झाडाला वाळवण्यासाठी अतिशय कारणीभूत ठरते. म्हणजे झाडामध्ये दमटपणा न राहिल्यामुळे आणि बागेमध्ये हवा खेळती न राहिल्यामुळे मोसंबी पिकावर पांढरी माशी असेल, काळी माशी असेल, मावा असेल, तुडतुडे असेल, कोळी असेल, पतंग असेल, पाने पोखरणारी अळी असेल, पाने खाणारी अळी असेल, साल खाणारी अळी असेल, अशा अनेक किडींचा प्रकोप सद्यस्थितीमध्ये जवळ बागा लागवड केल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये ठिकठिकाणी आढळून येत आहे. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या बागाचं जर उत्पादन आपल्याला डबल करायचं असेल, ज्यासाठी हा परिसंवाद ठेवलेला आहे, त्यामध्ये योग्य जातीची निवड, एकाच बहाराचं नियंत्रण, झाडांची रोगप्रतिकार क्षमता वाढवणे, झाडाला सूक्ष्म मूलद्रव्यांच्या मात्रा देणे, झाडामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आणि बायो फर्टिलायझरचा वापर करणे, झाडांचे वाण शूट काढणे, झाडाला बुरशीनाशकाची आळवणी करते, खोडाला बोर्डोपेस्टचा मुलामा देणे, एवढ्या जरी गोष्टीचा आपण अवलंब केला तर निश्चितच संत्रा आणि मोसंबी पिकाच्या उत्पादनामध्ये हमखास वाढ होणारच ही आशा मला वाटते. या प्रसंगी संयोजकांनी एक मला 15 मिनिटाचा वेळ दिला होता. माझा वेळ मला वाटतं संपलेला आहे आणि आपणही शांतचित्तानं माझे 2 शब्द ऐकून घेतले. जय हिंद, जय महाराष्ट्र.